धावसंख्या धावांपैकी 40 या अंकावरती 41 धावांची गरज असणार ती वडवली संघाला. येणारे 18 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण असेल. चला अंबरपाडा संघ पिकअप करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला वेळ घालू नका. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं अंबरपाडा संघ. येणारे 18 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण असेल ते वडवली संघापुढे. मालेगाव संघ हा क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेला आहे. आता अंबरपाडा आणि वडवली यामध्ये कुठला संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल ते पाहूया आपण. दोन संघांमध्ये अतिशय अटीतटीची लढत असेल. वडवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला गेलं शुभम आणि दिनकर. स्ट्राईक वरती असणार शुभम आणि नॉन स्ट्राईकला असणार दिनकर. गोलंदाजी मार्क वरती अंबरपाडा संघाकडून भूषण गोलंदाज पाहूया. राईट वर विकेटचा मारा करणार. पहिल्याच गोलंदाज पॉवर प्लेचा षटक हाताळणार. सुरेख चेंडू शॉर्टपिच चेंडू होता मात्र पंच आमच्याकडे इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. वडवली संघाचा देखील पाहिला गेला पहिला चेंडू वाईट होता. अंबरपाडा संघाचा सुद्धा पहिला चेंडू वाईट. वाईटच्या स्वरूपात एक धावेने श्री गणेश होतोय. खाता ओपन होत होतो वडवली संघाचा. आता येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज असणार.
13.30 सरासरीचा रन रेट असणार. सुरेख चेंडू मारला होता स्टेट राऊंडला, पहिला स्टेट झोनने आणि हातामध्ये कॅच कॅरी करतो तो क्षेत्ररक्षक, कुठली चुकी करत नाही. पहिला विकेट जातो तो वडवली संघाचा. शुभमला मागे परतावं लागेल. शुभमची जागा घेण्यासाठी जात आहे तो ज्ञानेश्वर. फलंदाजीसाठी पाहिला गेला तर पहिला विकेट. सुरेख चेंडू होता, झेलची संधी होती मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होते. एकच धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र दुसरी धावेला नाकारला. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून ही कट लागलेला हा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती दोन्ही अंकावर. सुरेख चेंडू होता, चेंडूवरती वेग मात्र भरपूर होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताला होता. अंपायरकडे दाद केली होती विकेटची मात्र दाद फेटाळताना कुठल्याही प्रकारची आतापर्यंत 4 चेंडू फेस केले आहेत. गोलंदाज भूषण याने 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असतील. सुरेख चेंडू, चेंडूने मात्र उचली घेतली. फलंदाजाला काही समजलं नाही. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू गेला. लगातार 3 चेंडू निर्धाव येतात. सुरेख चेंडू अजून एक सुद्धा. पंच आमच्याकडे इशारा करतात. षटक संपुष्टात येत आहे. एका षटकामध्ये पाहायला गेलं तर 2च धावा दिल्या. 4 निर्धाव चेंडू काढले. सुरेख गोलंदाजी केली ती भूषणने. पॉवर प्लेचं षटक होतं. कुठेतरी 2च धावा खर्च केल्या या षटकामध्ये. तर येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असणार ती वडवली संघाला. 19.50 सरासरीच्या मालेगाव संघाने इथे उपस्थित राहायचं आहे. आपला क्वार्टर फायनलचा सामना आता या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपला क्वार्टर फायनलचा सामना असेल.
सुरेख चेंडू होता, षटफूट चेंडूला कट केला, चेंडू जाईल तो मागच्या दिशेने 4 धावांसाठी. या चौकाराच्या साह्याने पाहिलेलं धावसंख्या धावपती 6 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती लाईन ओळखली, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला तो. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावरती. जगदीशच्या विरोधात 2 आक्रमक मोठे फटके लगावले, 1 चौकार 1 षटकार. अजून येणारे 10 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार ती वडवली संघाला. सुरेख चेंडू टाकला होता फॉलोथ्रोमध्ये पाहिला गेला निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. प्रेशर होता भरपूर गोलंदाजावरती, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू करून गोलंदाजाने स्वतःवरचा प्रेशर कमी केला, कमबॅक केलं ते आपल्या संघासाठी. अजूनही येणारे 9 चेंडू ना 29 धावांची गरज असणार ती वडवली संघाला. चौथा चेंडू फेस्ट करणारा ज्ञानेश्वर पाहूया. पुन्हा एकदा ब्लॉकला चेंडू टाकला होता, मात्र एकच धाव येते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेण्यासाठी भेटायला जरा नाकार दिला, मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या अंकावर. अजूनही येणारे 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. सुरेख फटका मारला होता, मात्र फलोत्रमध्ये झेल कॅरी केली, मोठी विकेट घेतोय तो. जे मागील सामन्यामध्ये पाहिल्या गेलं तर ज्या दिनकरने फटकेबाजी केली होती, चौकार षटकार लगावले होते, त्याचीच मात्र विकेट इथे आता जाते. मोठा झटका बसतोय तो वडवली संघाला. दिनकरची जागा घेण्यासाठी जात आहे तो संकेत फलंदाजीसाठी. ही विकेट खूप महत्त्वाची होती. भूषणला माहिती आहे जर ही विकेट घेतली तर आपण सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, मात्र ती विकेट मिळवली. आता सामन्याचं समीकरण असेल येणारे 7 चेंडू आणि 28 धावांची गरज असणार ती. 7 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला 5 मोठे फटके मारावे लागतील ते. सुरेखेश लागली, मात्र यष्टरक्षकाकडून सुटला चेंडू. मिस फिल्डिंग होते एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र रन आउट होतोय. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेवरती बाद झाला. षटक क्रमांक 2 संपुष्टात येतोय. आता येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल ती. 6 बॉल 27.
शेवटचं शतक गाठताना तो गोलंदाज पाहूया. संकेत गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू आणि 27 धावांचा सामना करावा लागेल तो ज्ञानेश्वरला. इट्स अ व्हाईट बॉल. पंच आमच्याकडे इशारा करता व्हाईटच्या स्वरूपात एक धाव संख्येने धाव संख्या एक धावेने धाव वाढते ती 15 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत त्या. 26 धावांची गरज असेल. 6 चेंडू 26 धावांचं समीकरण. दोन धावा आहेत त्या चेंडूवरती. या दोन धावांच्या धावसंख्या धाव पोहोचली ती 17 या अंकावर. येणारे आता 5 चेंडू आणि तब्बल पाहायला गेले तर 24 धावांची गरज असणार. 5 चेंडू 24. 5 चेंडूमध्ये 4 मोठे षटकार लागवावे लागतील. मात्र ते वडवली संघाला मारावे लागतील. एक निर्धाव चेंडू सामन्याचं निर्णायक ठरेल. सुरेख चेंडू टाकलाय. फिल्डर त्या खाली चेंडू खाली तैनात होतो. एकच धाव मिळेल. 4 चेंडू 23 धावा. एकही नाही. कुठल्याही प्रकारची धाव घेतलेली नाही. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठरवले ज्ञानेश्वरने. 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारावे. 24 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. अजूनही 4 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असणार. ते बॅक टू बॅक 4 षटकार मारावे लागतील ते फलंदाजाला. सुरेख ब्लॉकहोलचा चेंडू टाकला होता मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 षटकार मारून सुद्धा सामना जिंकत नाहीये. सुरेख चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. 2 चेंडूमध्ये आता 23 धावांची गरज असणार. 90% तर पाहायला गेलं तर आपण सामना अंबरपाडा संघाच्या विपक्षात गेलेला आहे. मालेगाव संघाचा कर्णधार कुठे असं त्याने इथे यायचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना असेल. सुरेख चेंडू लेगसाच्या दिशेने मारला चेंडू. षटकार येतोय पण आता सामन्याला खूप उशीर झालाय. जिथे गरज होती 6 चेंडू आणि 29 धावांची त्यावेळेस मात्र षटकार आले नाही. मोठे फटके ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आलं नाही. आता 1 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल ती वडवली संघाला. अंबरपाडा संघाने हा सामना आपल्या बाजूस झुकवलेला आहे आणि आता क्वार्टर फायनलचा सामना असेल तो मालेगाव विपक्ष अंबरपाडा. चला मॅन ऑफ द मॅच पाहायला गेलं तर आपण भूषण अंबरपाडा संघाचा भूषण यायचा आहे. वैयक्तिक पाहायला गेलं 14 चेंडूमध्ये 31 धावा 1 षटक आणि फक्त एकच रन दिलेले आहे. तर चला भूषण मॅन ऑफ द मॅच घ्यायचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना अंबरपाडा विपक्ष मालेगाव संघ दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस नाणेफेकी उडवून घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना असेल.
मित्रांनो, चावी कोणाची तरी राहिली इथे कमेंट बॉक्समध्ये जमा आहे. चावी कोणाची पडली असं त्याने घेऊन जायचं आहे. कॅमेरामॅन इकडे कॅमेरा फिरवायचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. इथे मॅन ऑफ द मॅच देण्यात गणेश पाटील यांच्या हस्ते. भूषणला वैयक्तिक पाहायला गेलं तर 14 चेंडू 31 धावा आणि एकच रन दिलेला एका षटकामध्ये. एक विकेट घेतलेला आहे. चला, क्वार्टर फायनलचा सामना मालेगाव विपक्ष अंबरपाडा दोन संघांदरम्यान टॉस उडवण्यात येत आहे. मालेगाव संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी घेतली होती. अंबरपाडा संघ, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला, अंबरपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला, अंबरपाडा संघाने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. मालेगाव संघ, चला राजेश आपली सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. 3 षटकांचा सामना असेल क्वार्टर फायनलचा सामना. कालच्या पहिल्या दिवसामध्ये पाहायला गेले तर कशाळ संघ हा टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं अंबरपाडा विपक्ष मालेगाव या दोन संघांमध्ये लढत असेल. क्वार्टर फायनलमध्ये पाहायला गेलं तर याच्यामधला कुठला संघ टॉप 4 मध्ये जाईल ते पाहूया आपण.
मालेगाव विपक्षी अंबरपाडा दोन्ही संघामध्ये पहिल्यांदा क्वार्टर फायनलचा सामना. गोलंदाजी मार्कवरती भूषण राईट मध्ये विकेटचा मारा करणार. स्ट्राईक वरती राजेश. पुन्हा एकदा पाहायला गेलं सुंदर झेल होता सर्कल मध्ये, पाहायला गेलं झेल ड्रॉप होतोय, एकदा पूर्ण होते. राजेशला जीवदान दिलंय ते. पहिल्या चेंडूवरती झेलाला होता, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. पहिल्या चेंडूवरती एकदा मिळाली. सुरेख चेंडू मारा लेग साईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू मागे. 4 धावा येतात. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू होता, मात्र पहिल्या चेंडूवरती अमोलने पाहिल्या गेला चौकार. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. या दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या अंकावर. सुरेख चेंडू टाकला होता, मात्र पंच आमच्याकडे हात दाखवत इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. या वाईटच्या स्वरूपाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या अंकावर. सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारला चेंडू, अमोलच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र त्याला ओळखला अमोलने, मात्र ऑफसाईडला मारला चेंडू वरून एक बाउन्स चौकार गेला. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या अंकावर. पुन्हा एकदा फुलटो चेंडू लेगच्या दिशेने, फिल्डर मात्र चेंडू खाली, मात्र फिल्डर कडून चुकी झाली. पुन्हा एकदा पाहायला गेले तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार येत होता अमोलच्या बॅटमधून. चुकीला माफी नाही, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता, मात्र रोशन कडून चुकी झाली आणि चौकार गेला तो. चांगली फिल्डिंग केली क्षेत्ररक्षकांमध्ये. चेंडू मात्र हातामध्ये विसरला. एकच धाव मिळते या चेंडूवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावर. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच आमच्याकडे हात दाखवून इशारा करतात का इट्स अ वाईट बॉल. या एक धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या अंकावर. शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू होता, मात्र चेंडूला ओळखलं. लेग साईडच्या दिशेने आलेला हा राजेशच्या बॅटमधून येत होता चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर भूषणच्या विरोधात आक्रमक केलं. 20 धावा धावफलकावर आलेले आहेत. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवरती दुसरा नौका गोलंदाज पाहिला गेला हंबरपाडा संघाकडून जगदीश गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. शेवटचे पुन्हा एकदा
लाईन मध्ये बिघाड झाला, थोडं मिस्टेक केलं, वाईट चेंडू येतोय, धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या अंकावर. सुरेख चेंडू होता, पायावर टाकला, फुलटो चेंडू होता मात्र त्याला फ्लिक केलं, एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र लेक्साच्या दिशेने पाहिलं, रोशन चेंडू खाली येतोय, एकच धाव मिळते या चेंडूवर. स्लोवर चेंडूचा फायदा पाहायला गेला तर आपण कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येत नाही, जर मोठा फटका मारायला गेला तर बॅटची कडा लागते, झेल उडण्याची शक्यता असते, मात्र रन काही येत नाही स्लोवर चेंडूवरती. जर का शॉर्ट पिच चेंडू जर पडला तर फलंदाज पुरेपूर फायदा घेतो त्या चेंडूचा. अजून एकदा स्लोवर चेंडू, यष्टीरक्षक चेंडू खाली, मात्र झेल सुटते. झेलही कोणाची सोडले, भूषणने पाहायला गेला तर अमोलची झेल सुटते. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. 24 धावा, 24 रन. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे, अमोलला जीवदान दिलेलं आहे, यष्टीरक्षकाने झेल ड्रॉप केलेला आहे, कितपर्यंत आता फायदा उचलेल तर पाहूया अमोल. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, रोशन चेंडू खाली येतोय, एकच धाव येते या चेंडूवर सुद्धा. फुलटो चेंडू होता मात्र फुलटो चेंडूचा समाचार घेतोय अमोल, अमोलची कॅच सोडली होती मात्र आता अमोलच कॅचचा फायदा घेतोय आणि पुन्हा एकदा चौकार येतोय तर अमोलच्या बॅटमधून. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 29, 29 या आकड्यावर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 4 चेंडूवरती पाहिल्या गेलं 4 सिंगल आल्या होत्या, एक वाईट आला होता, त्यानंतर फुलटो चेंडूवरती चौकार आला. टोटल पाहायला गेलं 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे इशारा करतात, इट्स अ वाईड बॉल. 30 धावा आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. अजूनही एक षटक शिल्लक असेल शेवटचा, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, तो चेंडू लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा मारायला, चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी अमोलच्या बॅटमधून. अजून एक चौकार येतोय. मी मागील सामन्यामध्ये बोलतो अमोलला जीवदान दिलेलं यष्टीरक्षकाने. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा भूषणच्या पाहिल्या गेल्या तर शेवटचा चेंडू वाईट प्लस चौकार आला होता आणि इथे सुद्धा तेच झालेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा वाईट प्लस चौकार आलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 34, 34 या अंकावरती. शेवटचा षटक असेल ते पहिल्या सत्रातील शेवटचा आणि तिसरं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती संकेत पाहिला गेला तर आपण पहिल्या गेलं काय तर शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील त्या पाहूया आपण. आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागलेली ती 34 या अंकावरती. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता मात्र बॅटनी कडा घेतली, एकदा पूर्ण होते. या एक धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या अंकावरती.
सुरेख फटका होता अमोलला, मात्र लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा अमोलने दाखवून दिलंय, मात्र जी झेल भूषणनी सोडली त्याचं प्रतिउत्तर देतोय भूषणला. आता तो अमोल त्याच्या बॅटमधून येतोय, तो 6 धावांसाठी षटकार येतोय, तो मोठा फटका. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या अंकावरती. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. हिट विकेटच्या स्वरूपात रनआउट बाद होत होता अमोल. कुठल्याही प्रकारची घाई करायची गरज नव्हती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, मात्र चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र स्वतःची विकेट गमावली अमोलने. अमोलची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाज किशोर मालेगाव संघाकडून. आतापर्यंत पाहायला गेलं तर 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सुरेख चेंडू होता, पंचांकडे दात केली होती, मात्र दात फेटाळताना पंच कुठेतरी निर्धाव चेंडू येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव येत नाही या चेंडूवरती. आतापर्यंत पाहायला गेला तर 4 चेंडूंचा खेळ संपुष्ट झालेला, उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्लोवर मध्येचा चेंडू, 1 धाव मिळाली. वाईट चेंडू, वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. 42 धावा धावफलकावरती. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. फलंदाजीसाठी गेला तर किशोरच्या जागेवरचे तन्मय फलंदाज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सुरेख चेंडू होता, मात्र चेंडूला भरपूर गती होती. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता राजेशचा, मात्र निर्धाव चेंडू आला. सुरेख पुन्हा एकदा ब्लॉक होल्डला टाकला चेंडू. दोन्ही चेंडू सुरेखरित्या हाताळले, मात्र कुठल्याही प्रकारचा फटका मारून नाही दिला. चेंडूवरती मात्र वेग ठेवला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती. 18 येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज असणार ती अंबरपाडा संघाला. 14.30च्या सरासरीने स्कोअर बोर्ड असेल आपल्यासाठी. येणारे 18 चेंडू आणि 43 धावा. कार्यसम्राट सरपंच महेशदादा विर्ले यांच्या विद्यमानाने हे आयोजित केलेली डे स्पर्धा भावी सभापती चषक 2025 मध्ये पाहिल्या गेला. आजच्या दुसऱ्या दिवसातील हा क्वार्टर फायनलचा सामना रंगत आहे. अंबरपाडा विपक्ष मालेगाव संघ. मालेगाव संघाने पाहिल्या गेला पहिल्या सत्रामध्ये 42 धावाचं आव्हान दिलं. 43 धावांची गरज असणार ती अंबरपाडा संघाला. कौशल्य संघ पाहिल्या गेला तर पहिल्या दिवसामध्ये टॉपवर मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पाहूया कुठला संघ दाखल होतोय, तो अंबरपाडा की मालेगाव संघ टॉपवर मध्ये जाणार. येणारे 18 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण असणार ते.
चला मालेगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हंबरपाडा संघ आपली सलामीवीरची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. आता येणारे 18 चेंडू आणि 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आपल्याला. क्वार्टर फायनलचा सामना असेल, कुठला संघ जाईल तो पाहूया आपण टॉप 4 मध्ये. मालेगाव की हंबरपाडा पाहूया. भावी सभापती चषकामध्ये कोण आपल्या ट्रॉफीवरती नाव कोणा टॉप 4 मध्ये, हंबरपाडा की मालेगाव संघ. क्वार्टर फायनलचा सामना चालू असताना तब्बल पाहायला गेलं तर 43 धावांचा टार्गेट दिला आहे. 43 रन. येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. सलामीवीरची जोडी मैदानामध्ये पाहायला गेलं तर भूषण आणि संकेत अंबरपाडा संघाकडून असेल तो, आणि गोलंदाजी मार्कवरती असणार तर गोलंदाज स्वप्नील भोईर. पहिला चेंडू मात्र भूषणने फेस्ट केला लेग साईडच्या दिशेने. फुलटो चेंडू होता. फुलटो चेंडूचा भरपूर समाचार घेतला. पहिल्या चेंडूवर पहिल्यांदा स्वप्नीलच्या पहिल्या घरनागती प्रहार केला 4 धावांसाठी. या 4 धावेने खातं पण होतंय हंबरपाडा संघाचं. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता स्वप्नीलने, मात्र स्वप्नीलच्या विरोधात आक्रमक केलं ते भूषणने. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय तो स्वप्नीलच्या. पाहूया 4 धावेने धावसंख्या जाते. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. पंचांकडे दाद. कुठल्याही प्रकारचे अपील स्वीकारणे. पंचांनी दाद फेटाळली, मात्र एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील पाहायला गेले तर 4 चेंडू शिल्लक असतील. सुरेख चेंडू. चेंडू मात्र खणून काढला. वन बाउंस जाईल तो 4 धावांसाठी. संख्येच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. एक पहिल्या चेंडूवरती भूषणने चौकार मारला, त्यानंतर एक सिंगल घेतली, त्यानंतर पुन्हा एकदा संकेतला स्ट्राईक भेटली. संकेतने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार मारला. स्वप्नीलच्या विरोधात आता मात्र आक्रमक होतो. 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करतो स्वप्नील. अजूनही उर्वरित येणारे 3 चेंडू असतील. सुरेख फटका मारलाय, मात्र चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चान्स नाही.
आणि चेंडू जातो तर सीमारेषा पार षटकारासाठी. स्वप्नीलच्या विरोधात मात्र आता आक्रमक होतो. दोन सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती स्वप्नीलने, मात्र त्या स्वप्नीलवरती आता आक्रमक होतोय तो, संकेत करतो तो. पाहूया. आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहायला गेलं 3 मोठे फटके आलेत. 43 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत पाहायला गेलं धावसंख्या ही 15 स्कोरबोर्डवर लागलेली आहे. अजूनही पाहायला गेलं तर उर्वरित येणारे 14 चेंडू शिल्लक असतील. 28 धावांची गरज असेल ते 15 चेंडूमध्ये. सूर्य पुन्हा एकदा फटका आणि पुन्हा एकदा बॅट खाली दिलेला चेंडू, मात्र अमोल त्याच्या खाली तैनात. अमोल कुठलीही चुकी करणार नाही. सकाळपासून पाहायला गेलं दोन्ही सामन्यांमध्ये पाहायला गेलं आतापर्यंत अमोलने 4 झेल टिपले आहेत. हा 5वा झेल असेल. उंची जास्त आणि लांबी कमी पडली या शॉटमध्ये पाहायला गेलं तर, नाहीतर हा सुद्धा शॉट 6 रनांसाठी होता. मात्र अमोल तिथे चेंडू खाली होता, कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. झेल घेतोय तो. पहिलं विकेट येते ते स्वप्नीलच्या खात्यामध्ये. 3 मोठे फटके काढले होते स्वप्नीलने. पहिला एक चौकार, दुसरा एक चौकार, तिसरा षटकार होता. चौथा षटकार सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेलबाद झाला तो संकेत. पहिल्या षटकाची शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुरेख चेंडू होता, ब्लॉकहोल्डला चेंडू, मात्र एक धाव मिळाली या चेंडूवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि पाहायला गेलं तर 27 धावांची गरज असणार. पाहिल्या गेलं तर स्वप्नीलचा जर्सी क्रमांक सुद्धा 16 आहे आणि 16 धावा त्याच्या षटकामध्ये आलेले आहेत 6 चेंडूमध्ये. आता येणारे 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असेल. 13.50च्या सरासरीने मात्र आता रन रेट कव्हर करावं लागेल फलंदाजांना. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील. स्पीडअप करायचं आहे, कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग नको आहे. शेवटचे 2 षटक शिल्लक असतील. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांचा सामना करावा लागेल तो अंबरपाडा संघाला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा त्याच अमोलला आणलेला आहे. अमोलवरती विश्वास ठेवला होता, त्या अमोलने चांगली सुरेख फलंदाजी केली. वैयक्तिक 29 धावांवरती खेळला तो. 10 चेंडूमध्ये 29 धावा फेस केल्या. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सेकंड षटक घेऊन आला अमोल भोईर गोलंदाजीवरती. भूषण अजून सुद्धा मैदानामध्ये उभा आहे, त्याला माहिती आहे आपण जर मैदानामध्ये उभा राहिलो तर धावांचा डोंगर पार करू शकतो. 12 चेंडू 27 धावा. भूषणची विकेट खूप महत्त्वाची असेल. पहिला चेंडू डीपमध्ये टाकलेला चेंडू होता, मात्र खणून काढला एकदा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या धावेला नाकारला आहे. कुठल्या प्रकारची येत नाहीये. एकच धावेवर समाधान. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतला भूषण. मी मागेल्या चेंडूवरती बोललो होतं भूषणला थांबवणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत मैदानामध्ये भूषण आहे तोपर्यंत सामना जिंकण्याची आशा आहे ती अंबरपाडा संघाला. मात्र इथं भूषण आक्रमक करतोय तो, अमोलच्या विरोधात चौकार येतोय तो. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. अजूनही येणारे पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि 10 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार ती.
भूषणच्या पारीचा अंत होत इथे. ज्या विकेटची अपेक्षा होती ती विकेट मात्र इथे येते. मात्र भूषणला मागे परतावं लागेल इथे. विकेट क्रमांक 2. राहुलची झटका क्रमांक 3 बसतोय तो हंबारपाडा संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या अंकावरती. अजूनही येणार आहे 8 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. आठ चेंडू मध्ये 21 धावांची गरज असणार. सुरेख चेंडू होते. बॅटची काढा मात्र यष्टिरक्षकाच्या हातून चुकी होते. एक धाव पूर्ण होते. या एक धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली होती 23 या अंकावर. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार ती अंबरपाडा संघाला. सुरेख चेंडू टाकला होता मात्र निर्धाव चेंडू येतोय. पंच आमच्याकडे इशारा षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. आता 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असणार ती अंबरपाडा संघाला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 12 चेंडू मध्ये फक्त 23 धावा आल्यात. येणारं शेवटचं षटक असेल 20 धावांची गरज असेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी मालेगाव संघाकडून आकाश गोलंदाज. 6 चेंडू आणि 20 धावा पाहूया आपण.
सुरेख चेंडू, चेंडूवरती गळती होती, उचली घेतली चेंडूने, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडू येतो पहिलाच. आता येणारे 5 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठल्याही प्रकारचा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असणार. 3 मोठे फटके मारावे लागतील ते फलंदाजाला. बॅटची कडा आणि स्लिपच्या हातामध्ये झेल जातो, जो फलंदाज बाद होतोय. नव्वद टक्के पाहायला गेलं तर आपण सामना हा मालेगाव संघाच्या पक्षाने इथे गेलेला आहे. आणि पाहूया आता क्वालिफायच्या दिशेने पाहूया टॉप 4 मध्ये जाणारा कुठला संघ असेल. तो आता मालेगाव संघ प्रवेश करताना दिसतो आपल्याला. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडूवरती गती होती, मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅक पाहिल्या गेले 3 चेंडू निर्धाव काढले, एक वाईट चेंडू, एक विकेट गेली त्यावर. 2 डॉट, एक विकेट, 1 डॉट. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्सचा फटका येतोय. 6 धावा. खूप उशिरा इथं हा षटकार पाहायला गेला तर, जेव्हा गरज होती 20 धावांची. मात्र आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 14 धावांची गरज असणार ती. 1 चेंडू आणि 14 धावा. चौकार आहे का? बर. सुरेख चेंडू टाकला तो आकाशने. पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 संपुष्ट देत मालेगाव संघ हा टॉप 4 मध्ये जाताना पाहायला गेलो तर आपण गेलो तो सभापती चषक 2025 मध्ये पाहायला गेलं तर टॉप 4 मध्ये मालेगाव संघाने सुद्धा प्रवेश केला. कालच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर कशेले संघ, आजच्या सामने दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला गेले तर मालेगाव संघ, 2 संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेले आहेत. उद्याचा तिसरा दिवस असेल. पाहूया मॅन ऑफ द मॅच पाहायला गेलं तर अमोल भोईर. 10 चेंडूमध्ये 29 धावा आणि 1 षटक हाताळला, त्यामध्ये 1 विकेट आणि 7 धावा खर्च केल्या. तर अमोल भोईरला मी आमंत्रण करतो मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे पपेश दादा यांच्या हस्ते.